मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण बनवतो रवा केक. तर आपण काय साहित्य घेतो ते बघूया. हां बघा, हे भांडं आहे ना, ह्याच्याने आपण 1.5 कप रवा घेतलेला. हे मेजरिंग कप आहेत. हे बघा पूर्ण सेट येतो असा. हा मेजरिंग कपचा सेट आहे. त्याच्यामधला हा 1 कप आणि हा हाफ कप, अर्धा कप असा कपाच्या मेजरमेंटनी आपण हा रवा घेतलेला आहे. ठीक आहे, भरून घेतलेले आहेत रवा. आणि अर्धा कप तेल घेतलेलं आहे आणि याच कपामध्ये आपण दही घेणार आहोत, अर्धा कप. तर अर्धा कप आपण दही घेतलेलं आहे आणि आता ह्यांना दोघांना मिक्स करून घेणार आहोत आपण. चांगलं एकजीव झालं पाहिजे, एकदम मस्त स्मूथ बॅटर बनवा. आता ना आपल्याला हे बॅटर मिक्स करायचं आहे. आता एकाच दिशेने आपल्याला फेसून घ्यायचं आहे. एरिएशन होणार नाही त्यामध्ये. मी एरिएशन म्हणते आहे, व्हेरिएशन समजाल तुम्ही. हे बघा असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा आपण ना इतपत मिक्स करून घेतलं आहे, पण आपल्याला अजून स्मूथ बॅटर हवं आहे. तर आपण याला ना मिक्सरच्या भांड्याला लावतोय. ठीक आहे, मिक्सरचं भांडं. आता हे सगळं बॅटर जे आहे ना बनवलेलं दही आणि तेलाचं मिश्रण, हे चांगलं एकजीव करायसाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पोर करून घेतोय. हे बघा त्याच्यात आपण उठतोय आणि आता मिक्सरमध्ये एखाद दोन फिरवून घेणार आहोत थोड्या वेळासाठी. चालू बंद करूनच करणार आहोत, लक्षात ठेवा. हां, तर हे बघा मिक्सरमधून आहे ना ते काढलेलं आपण बॅटर. तर त्याची कन्सिस्टन्सी आहे ना ती अशी असली पाहिजे. आणि आपण बनवतोय रवा केक. ठीक आहे ना. रवा केकसाठी आपण हे सगळं मिश्रण घेतोय, नोट करून घ्या. आणि थोडं एकदा परत आपण मिक्स करून घेणार आहोत. तर आपण 1 कप पूर्ण शुगर घेतलेली आहे. ही बघा साखर घेतलेली आहे आपण. हां, ठीक आहे. आता 1 कप साखरेला 1 कप दूध लागणार रूम टेम्परेचरचं. हां, तर ना ही बघा साखर आहे दह्याच्या मिश्रणामध्ये, तेलाच्या मिश्रणामध्ये ॲड केलेली आहे. आता आपलं ना दूध आहे ना, हे बघा दूध आहे ना रूम टेम्परेचरवर आणायचं आहे. म्हणजे बॉईल केलेलं होतं, थोडं गरम आहे अजून. ते थोडंसं थंड झालं ना मग ॲड करूया. तोपर्यंत आपण साखर मिक्स करून घेऊया. एकाच दिशेने मिक्स करा, उलटं सुलटं फिरवायचं नाही. त्याच्यामध्ये एरिएशन होत नाही आणि मग फुलताना तो बरोबर फुलत नाही. बघा असं केलं ना, हे असं उलटं सुलटं करू नका. एकाच साईडला अंड कसं फेटतो आवडीने तसं फेटायचं आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे, ही चांगली मिक्स होईपर्यंत साखर आपल्याला ढवळून घ्यायची. आता ना आपण ह्याच्यामध्ये दूध आहे ना जे रूम टेम्परेचरवर ठेवलं होतं ते सगळं ॲड करतोय. 1 कप दूध आपण घेतलेलं आहे बघा. आणि आता परत आपण मिक्स करणार आहोत. थोडं हळूहळू करून मिक्स करा आणि नंतर मिक्सरला पण लावू शकता तुम्ही. ठीक आहे, हे ना सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. बघा हे बघा मिक्सरमध्ये आपण थोडं थोडं करून टाकतोय बघा. तर हे बघा आपल्याला मस्त असं क्रीमी टेक्स्चर आला पाहिजे ना. हा तुम्हाला दिसतोय मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा. हे बघा मस्तपैकी मिक्सरच्या भांड्यातून आपण ती तेल, दूध आणि साखर. तर 1 चिमटी मीठ आहे ना आपण टाकतो याच्यामध्ये. गोड पदार्थामध्ये सॉल्ट थोडंसं टाकायचं, त्याने ना टेस्ट एनहॅन्स व्हायला मदत होते. ठीक आहे, तर आपण मीठ त्यात 1 चिमटीभर टाकलेलं आहे. आणि आता आपण व्हॅनिला एसेन्स टाकतोय. तर 1 स्पून आपण व्हॅनिला एसेन्स टाकणार आहोत यात. बघा 1 चमचा. पोह्यांचा बोला. आता हे तर हा तर शंकरपाळीची काती आहे, कापतो ना आपण त्यात. हा 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घेतला आहे आणि आता आपण परत मिक्स करून घेणार आहोत. पहिले थोडं स्लोच करा. आणि आता आपल्याला तर आता ना याच्यामध्ये आपल्याला ना सुजी म्हणा, रवा म्हणा, बारीक रवा घेतलेला आहे किंवा सिमोलिना म्हणा, ती ॲड करणार. थोडी थोडी करून ॲड करायचे. सगळं एकदम टाकू नका, थोडं थोडं करून आपल्याला बॅटर मिक्स करून घ्यायचे. ही होती 1.5 कप. ठीक आहे, 1.5 कप आपण रवा घेतलेला आहे. चांगलं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे.
मस्तपैकी, कुठेच लम्स नाही राहायला पाहिजेत बघा. हां, हे बघा मस्त एकदम स्मूथ बॅटर झालेलं आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये तर बघा अर्धा कप आहे ना आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपण चाळून घेतोय. हे बघा चाळून घेतोय, कारण कधी कधी काय होतं त्याच्यामध्ये काय पण कचरा, म्हणजे जेव्हा आपण दळायला देतो ना त्यावेळेला त्यात कचरा वगैरे इम्प्युरिटीज असतात ते आपल्याला काढायला लागतात, म्हणून आपण चाळून घेणार आहोत. बघा आपण ना थोडं थोडं करून गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करतोय. अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण हळूहळू करून आपल्या बॅटरमध्ये मिक्स करतोय. हे जे रव्याचं मिश्रण आपण बनवलेलं ते अर्धा तास भिजत ठेवलेलं सगळं बॅटर, दूध, दही, तेल आणि अजून काय घेतलेलं होतं, हां रवा. हे जे बॅटर आपण बनवलं ना ते अर्धा तास तसंच ठेवून द्यायचं झाकून. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता अर्धा तासानंतर आपण गव्हाचं पीठ त्यात ॲड करणार आहे. हे बघा असं थोडं थोडं करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं राहिलेलं होतं पीठ आपण तेव्हा ॲड केलं. थोडं जर मिश्रण जाड झालं तर थोडंसं दूध, चमचाभर दूध, 1 चमचाभर किंवा 2 चमचे दूध ॲड करायचं आणि मिश्रण परत पातळ करून घ्यायचं. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर मिसळणार आहोत. तर बघा आपण आहे ना डबा तयार करतोय, म्हणजे कुठलंही भांडं तुमच्याकडे असेल ना त्याला ग्रीस करून घ्या. ऑइल किंवा तूप जे पण तुम्हाला आवडेल ते तुम्ही लावा आणि हाताच्या साहाय्याने पूर्ण तेल पूर्ण डबाभर फिरवून घ्या. हा टीस्पून आहे, हा 1 टीस्पून आपण घेतला आहे आणि तो छोटावाला पण घ्यायचा आहे. चांगलं मिक्स करून घ्या. आणि बॅटर जरा खूप थिक वाटतंय त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडं दूध मिक्स करायला लागणार आहे. 1/2 टीस्पून आपण घेतलेला आहे, म्हणजे एकूण 1.5 टीस्पून आपण बेकिंग पावडर वापरलेली आहे. आपण बॅटर खूप थिक झालेलं, थोडंसं दूध पण ॲड केलं आहे. आपण इथे 1/4 टीस्पून सोडा ॲड केला, पण तो शॉर्टमध्ये स्किप झाला म्हणून मग फक्त व्हॉल्यूम लावलाय. तुम्ही समजून घ्या की 1/4 टीस्पून आपल्याला सोडा पण ॲड करायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, आपण 1.5 टीस्पून आपण बेकिंग पावडर घेतली आहे आणि थोडंसं 1-2 चमचे दूध घेतलेलं आहे बॅटरला स्मूथ करायसाठी. पुन्हा कारण ते थिक झालं होतं, रवा आहे ना, रवा सगळं पाणी खेचून घेतो. आणि पळी घेण्याऐवजीने तुम्ही विस्कर वापरा. आमच्याकडे आहे पण तो कुठेतरी हरवला आहे, सध्या मिळत नाही आहेत. भांडी काम चालू होतं ना घरामध्ये, बॅटर खाली बसतं त्याने. आणि आता बॅटर ना त्या ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये पोर करून घ्यायचं बस. तर बघा बॅटर ओतून घेतलेलं आहे सगळं आणि एकदा असं टॅप करायचं हलकंसं, जास्त जोर जोरात नाही करायचं आहे. तर हा बघा आपलं कुकरचं भांडं आहे, कुकर घेतलाय ह्याच्यामध्ये आपण एक डिश ठेवलेली आहे आणि हा प्री हीट करा 10 मिनिटासाठी, पहिले तापून घ्या नुसताच. ठीक आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण केक ठेवतोय. हे बघा बॅटर ह्याच्यात ठेवलेलं आहे आणि फक्त झाकण लावणार आहे बिना शिटीचं. रबर काढून टाका, विसल काढून टाका. तर आपण ना हे बॅटर आहे ना 30 ते 35 मिनिटासाठी बेक करणार आहोत. आता 1:20 झालेले आणि तुम्हाला मी कुकर उघडल्यावर दाखवते. तर बघा आपला केक आहे ना तो रेडी झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते 1 मिनिट. हे बघा, हा बघा केक आपला रेडी झालेला आहे. आणि आपल्याकडे कुठली पण अशी धारवाली वस्तू असेल ना ती घ्यायची, अशी सरळ पकडायची आणि आतमध्ये घुसवायची आणि थोडा वेळ ठेवून बाहेर काढायची. ही बघा कशी क्लीन निघाले ना, मस्त एकदम. तर आता आपण काय करूया, केकच्या साईड सोडून घेतलेल्या आहेत मी, फक्त आपल्याला उपडा टाकायचा आहे. तर बघा आई तुम्हाला दाखवेल उपडा टाकून. हा बघा आपला केक रेडी झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते. आता गरम आहे तो, थोडासा प्रेशर कमी प्रेशरनी वर येतोय, पण जर तुम्ही थंड केलात ना तर मस्त स्पंजी मऊ केक आहे. ठीक आहे. आता आपण कट करूया त्याला. केक रेडी झालेला आहे पूर्ण, पण गरम आहे. थंड झाल्यावरच त्याला सुट्टा करा, गरम गरम काढू नका.
तर बघा आपला ना हा रवा केक रेडी झालेला आहे. तर या क्रिसमसला किंवा इतर वेळी तुमच्या घरातल्या लहान सहान पार्ट्यांना असाच केक बनवा आणि आम्हाला कळवायला विसरू नका. झणझणीत रेसिपीवर तुम्ही रेसिपी बघताय रवा केकची, बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा आणि ऑलवर सेट करा. चला तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. अशा छान छान रेसिपी घेऊन येऊ तुमच्यासाठी. नक्की फुल वॉच करा. चला बाय बाय.